हॅलो एव्हरीवन. तर आजचा आपला टॉपिक आहे सेट्स आणि इनबिल्ट फंक्शन. तर सेट काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल बघणार आहोत. तर बेसिकली सेट जो आहे तो आपल्या पायथन मधलाच एक डेटा स्ट्रक्चर आहे. तर तो कशा पद्धतीने यूज करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सेट काय? सेट इज अ अनऑर्डर म्युटेबल अँड युनिक कलेक्शन ऑफ एलिमेंट्स इन पायथॉन. तर फर्स्ट आहे अनऑर्डर, नो स्पेसिफिक ऑर्डर ऑफ एलिमेंट्स. जसं लिस्ट आहे यापैकी स्पेसिफिक ऑर्डर मध्ये एलिमेंट स्टोअर करतो. तर जसं त्या पद्धतीने जर सेट आहे तर सेट जो आहे तो एक विशिष्ट पद्धतीने ऑर्डर एलिमेंट्स जे आहे ते स्टोअर करणं ते बेसिकली अनऑर्डर असतात. सेकंड आहे युनिक, नो डुप्लिकेट व्हॅल्यूज आर अलाउड. सेटमध्ये नेहमी युनिक व्हॅल्यूज आपण युनिक व्हॅल्यूज फक्त अलाउड असतात. डुप्लिकेट व्हॅल्यू हे सेटमध्ये चालत नाही. थर्ड आहे म्युटेबल, कॅन ऍड ऑर रिमूव्ह एलिमेंट. ज्या पद्धतीने आपण लिस्टमध्ये एलिमेंट्स ऍड किंवा रिमूव्ह करू शकत होतो त्याच पद्धतीने सेट सुद्धा हे ऑपरेशन जे आपण त्या सेटवरती सुद्धा हे ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो. आणि फोर्थ आहे युजेस कर्ली ब्रेसेस. ज्या पद्धतीने आपण डिक्शनरी डिफाईन करताना कर्ली ब्रेसेसचा यूज करायचो त्याच पद्धतीने सुद्धा आपण सेट डिफाईन करताना कर्ली ब्रेसेसचा यूज करतो. तर मी सिंपल अशी एक सेट क्रिएट केले आहे. फ्रुट्स इज इक्वल टू कर्ली ब्रेसेस ऍपल बनाना चेरी कर्ली ब्रेसेस क्लोज. एक सिंपल असं मी एक सेट जो आहे तो इथं डिफाईन केलेला आहे. आणि सिम्पली मी त्याला प्रिंट करतो आणि नंतर त्याचं टाईप जे आहे ते सुद्धा इथं प्रिंट करतो. तुम्ही पाहू शकता सिम्पली असे जो आपला सेट आहे ते प्रिंट झाले, चेरी बनाना ऍपल. तर जसं मी तुम्हाला सांगितलं पहिल्या ह्याच्यात नो स्पेसिफिक ऑर्डर ऑफ एलिमेंट. इथं आपण जसं लिस्टमध्ये पाहिलं, लिस्टमध्ये एक ह्याच ज्या ऑर्डरने आपण एलिमेंट स्टोअर करतो त्याच ऑर्डरने आपल्याला जो आहे आउटपुट मिळतो. तिथं पाहू शकता मी ऍपल बनाना आणि चेरी ह्या ऑर्डरमध्ये सेट डिफाईन केलं. बट त्याने मला आउटपुट काय दिलंय, चेरी बनाना ऍपल, चेरी बनाना ऍपल. ते मे बी प्रत्येक वेळेस चेंज होऊ शकतं. लाईक कधी कधी बनाना ऍपल चेरी असू शकतं किंवा चेरी ऍपल बनाना हे असू शकतं. तर मला सांगायचं काय की अनऑर्डर, नो स्पेसिफिक ऑर्डर. लिस्टमध्ये आपण बघितलं की स्पेसिफिक ऑर्डरने आपण एलिमेंट स्टोअर करू शकतो. तर ट्रिपल मध्ये एक स्पेसिफिक ऑर्डर जे आहे ते चालत नाही. त्यानंतर मी त्याचं जस्ट टाईप केलंय टाईप ऑफ फ्रुट्स. आपल्या ट्युपलचा टाईप सॉरी सेटचा टाईप मी त्याला टाईप केलं तर आपण पाहू शकता क्लास जो आहे तो सेट आले. टाईप ऑफ फ्रुट्स आपल्या व्हेरिएबल झाले क्लास सेट. त्यानंतर आहे डुप्लिकेट्स व्हॅल्यूज आर रिमूव्ह. जसं मी तुम्हाला सांगितलं फक्त जे युनिक व्हॅल्यू जे आहे सेट सपोर्ट करतं. मी तर एक सिंपल असा सेट दिला, सेट बनवलाय. त्याच्यामध्ये मी मुद्दामच दोन वेळा डुप्लिकेट व्हॅल्यू टाकली. जसे 2 जे आहे ते 2 वेळा दिलंय आणि 4 जे आहे ते पण 2 वेळा दिलंय. तर सेट काय करत, जो डबल डबल जे ऑफर झाले, जे डबल डबल जी व्हॅल्यू आली आहे त्यातलं फक्त एकदाच तो एकच एलिमेंट घेईल. जो बेसिकली सिम्पली फक्त आपल्याला 1, 2, 3, 4 आणि 5 हेच आपल्या आउटपुट मध्ये मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता तिथे डबल जे व्हॅल्यू आली तो तिने ड्रॉप केलेली आहे. हे तुम्ही पाहू शकता. डुप्लिकेट व्हॅल्यूज आर रिमूव्ड. डुप्लिकेट व्हॅल्यू जे सेटमध्ये अलाउड नाहीये. तर ज्या पद्धतीने आपण लिस्टमध्ये रिमूव्ह एलिमेंट जे ऍड किंवा रिमूव्ह करू शकत होतो त्याच पद्धतीने आपण सेटमध्ये देखील रिमूव्ह आणि ऍड हे फंक्शन आपण आपल्या सेटवरती करू शकतो. तर फर्स्ट आहे ऍडिंग एलिमेंट्स. तर जस्ट सिम्पली बघतो मी फ्रुट्स आपलं व्हेरिएबलचं नाव डॉट ऍड. फ्रुट्स मध्ये ऍड कर, तर काय ऍड कर, तर ऑरेंज ऍड कर. आणि मी सिम्पली त्या फ्रुट्सला प्रिंट करतोय. ते पाहू शकता चेरी बनाना ऍपल आणि ऑरेंज. ऑरेंज जे आहे ते आपल्या ऍड झालेलं आहे. त्यानंतर आहे रिमूव्ह एलिमेंट्स. तर आपण दोन फंक्शनने आपण आपल्या सेट मधले एलिमेंट जे ते रिमूव्ह करू शकतो. एक आहे डॉट रिमूव्ह फंक्शन आणि दुसरं आहे डॉट डिस्कार्ड फंक्शन. दोन्ही बेसिकली सेमच आपला ऑपरेशन परफॉर्म करतात, फक्त त्यांचे नाव जे आहेत ते वेगळे आहेत. तर फर्स्ट आहे फ्रुट्स डॉट रिमूव्ह. फ्रुट्स मधून रिमूव्ह कर, काय रिमूव्ह कर, तर बनाना रिमूव्ह कर. मी ते एक्झिक्यूट करतोय आणि नंतर फ्रुट्सला कॉल केलं तर तुम्ही पाहू शकता चेरी ऍपल आणि ऑरेंज बनाना जे आहेत ते रिमूव्ह झालेलं आहे. आणि सेकंड आहे फ्रूट डॉट डिस्कार्ड. फ्रुट्स मधून डिस्कार्ड कर, चेरी जे आहे त्याच्यातून डिस्कार्ड कर. एक ऑपरेशन मी इथं परफॉर्म करतो आणि तुम्ही पाहू शकता चेरी सुद्धा डिस्कार्ड झालेलं आहे. आपल्या आता लिस्टमध्ये सॉरी सेटमध्ये फक्त ऍपल आणि ऑरेंज हे दोनच फंक्शन, दोनच एलिमेंट जे आहेत ते राहिलेले आहेत. त्यानंतर आहे सेट ऑपरेशन. सेट सपोर्ट्स मॅथमॅटिकल ऑपरेशन लाईक युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स अँड सिमेट्रिकल डिफरन्स. तर बेसिकली सेटमध्ये आपण काय मॅथमॅटिकल ऑपरेशन जे परफॉर्म करू शकतो ते कोणते आहेत, तर फर्स्ट आहे युनियन, ऑल युनिक एलिमेंट फ्रॉम बोथ सेट्स. तर मी सिम्पली अशी एक सेट पुन्हा डिफाईन केलाय. सेट 1, 1, 2, 3, सेट 2, 3, 4, 5. युनियन काय करेल मला, मी तर एक व्हेरिएबल बनवलंय युनियन सेट इज इक्वल टू सेट 1 डॉट युनियन सेट 2. ते दोघांमधले जे युनिक रेकॉर्ड्स आहे ना
तेच फक्त मला आउटपुट मध्ये देईल. ऑल युनिक एलिमेंट्स फ्रॉम बोथ साइड आणि सिम्पली मी त्याला प्रिंट करतोय. तुम्ही पाहू शकता जो 3 जो आहे तो दोन्ही ठिकाणी ऑकर झालाय. तर त्यांनी फक्त 2-3 आहेत ना, त्यातले फक्त एकच त्यांनी 3ला जो आहे तो घेतलेला आहे. 1, 2, 3 आणि 4 आणि 5. या पद्धतीने आपण युनियन जे आहे ते वापरू शकतो. त्यानंतर इंटरसेक्शन. इंटरसेक्शन काय होतं, कॉमन एलिमेंट्स इन बोथ सेट्स. तर मी सिम्पली 2 सेट्स पुन्हा घेतलेत आपले 1, 2, 3, 3, 4, 5. तर कॉमन एलिमेंट, तर कॉमन कोणते आहेत? 3 जे आहेत ते दोन्ही सेटमध्ये कॉमन आहे. तर आपलं काय आहे, इंटरसेक्ट सेट इक्वल टू हे व्हेरिएबल set1 डॉट इंटरसेक्शन set2. सिम्पली मी त्याला प्रिंट करेल. तर जो कॉमन एलिमेंट जे आहे 3 ते आपल्याला आउटपुटमध्ये जे आहे मिळालेलं आहे. त्यानंतर एक डिफरन्स काय एलिमेंट्स इन set1 बट नॉट इन set2. तर ते कशा पद्धतीने काम करतात ते आपण पाहूया. तर सिम्पली मी set1 set2 ला कॉल केलंय आणि त्यानंतर मी एक परफॉर्मन्स ऑपरेशन जे आहे ते रन करून दाखवलंय. डिफरन्स सेट इक्वल टू set1 डॉट डिफरन्स ऑफ set2. त्याने काय केलं, एलिमेंट्स इन set1 बट नॉट इन set2. डिफरंट एलिमेंट जो set1 मध्ये 1 आणि 2, 3 जे आहे ते बोथ कॉमन आहे दोन्ही याच्यात. आणि 4, 5 तर येणार नाही, काय दिलंय एलिमेंट्स इन set1 बट नॉट इन set2. फक्त 1 आणि 2 जे आहे ते प्रिंट झाले. त्याचप्रमाणे सिमेट्रिकल डिफरन्स, एलिमेंट्स इन आयदर सेट बट नॉट इन बोथ. पुन्हा एकदा बघा, लक्षात घ्या, एलिमेंट इन आयदर सेट बट नॉट इन बोथ. तर मी सिम्पली पुन्हा ते 2 सेट घेतलेले आहेत त्याच्यावरती हे ऑपरेशन जे मी ते रन करून दाखवते. सिमेट्रिकल डिफरन्स नावाचं सेट नावाचं एक व्हेरिएबल घेतलंय. set1 डॉट सिमेट्रिक अंडरस्कोर डिफरन्स ऑफ set2. आणि त्याला मी सिम्पली प्रिंट केलं. तर तिथे काय दिलंय, एलिमेंट्स नायदर सेट, एलिमेंट इन आयदर सेट बट नॉट इन बोथ. त्याने काय आपलं 1, 2, 4, 5, 1, 2, 4, 5 ज्यातून 3 जो आहे ना तो त्याने ड्रॉप केलेला आहे. 1, 2, 4, 5 त्याने फक्त आपलं 1, 2 आणि 4, 5 हेच आपल्याला आउटपुट मध्ये दिलेलं आहे. आय होप तुम्हाला सेट काय आहे आणि त्याच्यावरती कोणते कोणते ऑपरेशन आपण ऑपरेट करू शकतो याचा आयडिया तुम्हाला आली असेल. थँक्यू.